जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए भीषण आतंकी हमले के विरोध में पूरे देश में विरोध प्रदर्शन जारी है। इसी कड़ी में सांगली में ठाकरे गुट की ओर से प्रदर्शन किया गया। पहलगाम में हुए भीषण आतंकवादी हमले के विरोध में आज सांगली के इस्लामपुर शिवसेना के ठाकरे गुट की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। यह आंदोलन नगर सेवक उप जिला प्रमुख शकील सैयद के नेतृत्व में किया गया। इस मौके पर पाकिस्तान मुर्दाबाद के नारे भी लगाए गए। आंदोलनकारियों ने आक्रामक रुख अपनाते हुए जोरदार नारे लगाए। वहीं केंद्र सरकार पर भी कई गंभीर आरोप लगाए गए। काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्याने जो हल्ला केला, या हल्ल्यामध्ये जवळपास 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। याचा जाहीर निषेध म्हणून आज सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून त्यांचा हा ध्वज या ठिकाणी फाडून टाकणार आम्ही। परंतु या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचा आल्यापासून उरी हल्ला झाला, पुलवामा हल्ला झाला, सातत्याने संसदेवर हल्ला झाला, काश्मीरचा 370 कलम हटवल्याचा कांगावा या भाजपवाल्यांनी केला। भाजपवाल्यांनी कांगावा करताना सांगितलं की 370 कलम आम्ही हटवल्यामुळं आता या काश्मीर खोऱ्यामध्ये एकही हल्ला होणार नाही। पण या देशातील 25 लाख पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना 2 लाख पर्यटक या काश्मीरच्या पहलगामच्या ठिकाणी पोहोचल्यावर पहलगाम या ठिकाणी जी ताट जंगल आहे, ताट वस्ती, ताट जंगल, अशा या झाडीमध्ये लपून बसलेल्या या अतिरेक्याने या ठिकाणी 2000 पर्यटक गेलेले होते। या 2000 पर्यटकांच्यावर बेधुंद गोळीबार झाला। याला फक्त आणि फक्त आपला या भारतीय जनता पार्टीचा सरकार बेफिकिरीमुळे झालेला आहे हल्ला। हे सरकारच याला जबाबदार आहे आणि म्हणून या ठिकाणी सरकारने नुसत्या बतावण्या करण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचं नायनाट करण्याचं काम केलं पाहिजे। अखंड देश आणि सर्व पक्षीय जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। परंतु आता आम्हाला नुसत्या बतावण्या नको आहेत। सातत्याने पाकिस्तान आम्ही जाळून टाकू, हे करू ते करू, त्याच्यापेक्षा 1971 साल आठवा, इंदिरा गांधींनी घुसून ज्यामध्ये लखनौपर्यंत आत घुसून त्या पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याचा प्रयत्न केला, 2 तुकडे करण्यामध्ये यशस्वी झालं। आज भारतीय जनता पार्टी सरकारने सुद्धा निर्णय घेण्याचं गरजेचं आहे। ठास निर्णय त्यांनी घ्यावा। अखंड भारताची, हिंदुस्थानची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे। या पाकिस्तानचा नायनाट करावा, या अतिरेक्यांचा नायनाट करावा, एवढाच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अरे चला दो पाकिस्तान, चला दो पाकिस्तान, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद।